आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपुरात देवेंद्र फडणवीसांकडून सार्वजनिक मंडळांना भेटी। एमसीआयचे माजी अध्यक्ष दिवंगत अमोल काळे यांच्या निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी गौरी गणपतीचं दर्शन घेतलं। केशरी रंगाची वंदे भारत ट्रेन चेन्नईच्या इंटिग्रेल कोच फॅक्टरीतून नागपुरात दाखल। अजनी रेल्वे यार्डात नव्या वंदे भारतची तांत्रिक तपासणी सुरू। राज्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना मुख्यमंत्री कक्षाकडून कोट्यवधींचं अर्थसहाय्य। मुख्यमंत्री कक्षातून 321 कोटी तर उपमुख्यमंत्री कक्षातून 12 कोटी 73 लाखांचं अर्थसहाय्य। एसटी महामंडळाच्या हजारो बसेस नादुरुस्त। बस खराब झाल्याने प्रवाशांची गैरसोय। महामंडळाच्या ताफ्यातील 15,800 बस सध्या सुरू तर एसटीच्या ताफ्यात नव्या 100 बस दाखल होणार। आरटीओ कार्यालयांकडून फिटनेस प्रमाणपत्र देण्यास 18 दिवसांचा विलंबामुळे हजारो वाहनधारकांना फटका। आर्थिक नुकसान होत असून राज्यातील अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरही परिणाम। वर्षभरात विविध आजारांनी राज्यातील 68 जणांचा मृत्यू। स्वाईन फ्लूचे सर्वाधिक 39 जणांचा मृत्यू तर 17 जणांचा डेंग्यूने मृत्यू। राज्यात पुढील 5 दिवस पावसाची उघडीप। किनारपट्टीसह विदर्भात जोर कमी राहणार, हवामान खात्याचा अंदाज। आरोग्य संस्थांसाठी नव्याने कुशल आणि अकुशल पदांची निर्मिती करण्याचा निर्णय। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 2603 पदं निर्माण केली जाणार।